विवेकानंद संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे सर सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। गावडे सर, आत्ताच्या क्षणाला अत्यंत ही थरारक दृश्य पुढारी न्यूजवर आपण पाहतोय। हा बिबट्या या परिसरामध्ये आलेला एका पोलीस कर्मचाऱ्याला त्यांना जखमी केलंय आणि सध्या कॉलेजमध्ये सुद्धा विद्यार्थी आहेत, दृश्यांमध्ये आम्ही बघितलंय। तुम्ही नेमका काय सूचना या सगळ्या संदर्भात दिलेल्या आहेत प्रशासनाला? आता एक अर्ध्या तासापूर्वी बिबट्या आपल्या परिसरात आल्याची माहिती मला फोनवरून कळाली। त्यावेळी लगेच पोलीस प्रशासनाला कळवून त्या ठिकाणी ती बातमी आपण पोहोचवलेली आहे त्यांच्यापर्यंत। आणि त्याच वेळी आपल्या सगळ्या संस्था प्रशासनाने सगळे गेट लॉक करून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी रूम मध्ये सिक्युअर करण्याचं काम सध्या सुरू आहे। प्रशासन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करते, पण विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनाने खूपच चिंताजनक बाबी घडताना बघते। आपण सगळ्यांनी याच्याबद्दल चांगल्या पद्धतीने विचार करणं खूपच गरजेचं आहे। सर, आता तुम्ही जसं म्हणालात की विद्यार्थ्यांची सिक्युरिटी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे, त्यांची काळजी घेतली जावी या दृष्टीने कुठल्या नेमक्या सूचना शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा तुम्ही दिलेल्या आहेत? कारण त्यांच्यावर कुठल्या पद्धतीने अशा पद्धतीने कुठली अडचण येऊ नये यासाठी काळजी घेणं सध्या महत्त्वाचं असेल। आता सध्या आपल्या कॅम्पसमध्ये 15,000 मुलं आहेत आणि त्यामध्ये पहिलीपासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत सगळी मुलं त्या ठिकाणी शिकतात आणि म्हणूनच शाळेतल्या मुलांना लवकरात लवकर वर्गामध्ये बंद करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। त्याचवेळी कॉलेज 12:30 वाजता कॉलेज सुटत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी बाहेर येताना समजतंय, पण जास्तीत जास्त गेट बंद करून आज सगळ्यांना सिक्युअर करण्याचं काम सध्या प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहे। आता सध्या तुम्ही सर म्हणालात की विद्यार्थ्यांना तुम्ही वर्गांमध्ये सध्या बसवून ठेवलेलं आहे, पण त्यांना सुखरूप तिथून बाहेर काढणं सुद्धा गरजेचं असेल। त्या दृष्टीने तुम्ही कुठली मदत प्रशासनाची, पोलिसांची किंवा इतरांची कोणाची मदत घेतलेली आहे का? हो, पोलीस सिस्टीम पूर्णपणे त्या ठिकाणी संस्थेला सहकार्य करते आहे आणि जोपर्यंत याचा छडा लागत नाही तोपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला बाहेर न पडण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। जोपर्यंत पोलिसांकडून क्लिअरन्स येत नाही आणि त्या ठिकाणी सगळे पोलीस यंत्रणा आपण बघत असाल खूप चांगल्या पद्धतीने मुलांच्या संरक्षणाचं काम त्या ठिकाणी करतायत। मला विश्वास आहे की पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून कुठल्याही विद्यार्थ्याला इजा होणार नाही असा ठाम विश्वास पोलीस यंत्रणेवर आमचा आहे। जी कौस्तुभ गावडे सर, धन्यवाद। तुम्ही पुढारी न्यूजशी बोललात, आपलं या सगळ्या संदर्भातलं मत मांडलं।